हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? श्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण CET-TET साठी उपयुक्त असलेले कोहलर यांच्या सिद्धांतावरील 100पेक्षा जास्त प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आहे, कोहलर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे वुल्फगँग कोहलर. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ आहे? उत्तर असणार आहे जर्मनी. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? तर जन्म 21 जानेवारी 1887 व मृत्यू 11 जून 1967. पुढचा प्रश्न. कोहलर कोणत्या मानसशास्त्रीय विचारसरणीचे प्रवर्तक होते? तर उत्तर आहे गेस्टाल्टवादी मानसशास्त्र. त्यालाच आपण समग्रवादी असेही म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. गेस्टाल्ट सिद्धांताचे इतर दोन प्रवर्तक कोण? तर पहिले आहे मॅक्स वर्दायमर आणि दुसरे आहे कर्ट कॉफका. पुढचा प्रश्न. गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ काय आहे? अर्थ आहे समग्र, पूर्ण आकार किंवा आकृतिबंध. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या सिद्धांताचे नाव काय आहे? तर नाव आहे अंतर्दृष्टी सिद्धांत. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांनी प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? तर चिंपांजी, कोंबडी आणि माणूस. पुढे पाहूया. प्रयोग कुठे केला? तर टेनेरिफ बेट हे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. तर प्रयोग कधी केला? तर 1913 ते 1917 दरम्यान. तर पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या महायुद्धामुळे कोहलर कोठे अडकला? तर टेनेरिफ बेटावर, तिथेच चिंपांजीवर त्याने प्रयोग केला. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. अंतर्दृष्टी म्हणजे काय? तर समस्या व उपाय यांच्यातील संबंध एकदम अचानक लक्षात येणे म्हणजे अंतर्दृष्टी. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांनी थॉर्नडाईक यांच्या कोणत्या सिद्धांताला विरोध केला? तर प्रयत्न प्रमाद सिद्धांताला कोहलर म्हणाले फक्त चुकत नाही, विचारही करतात. पुढचा प्रश्न. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तर संज्ञानात्मक सिद्धांत आहे हा. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक वर्तनवाद. तर कोहलर असणार आहेत संज्ञावाद किंवा समग्रवाद. पुढे पाहूया. गेस्टाल्टवाद्यांचे ब्रीद वाक्य काय आहे? तर उत्तर आहे संपूर्ण हे भागाच्या बेरजेपेक्षा वेगळे आहे, असे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. पुढे पाहूया. कोहलर यांच्या मते शिक्षण म्हणजे काय? तर उत्तर असणार आहे परिस्थितीचे समग्र आकलन होऊन संबंध लक्षात येऊन समस्या सुटणे म्हणजे शिक्षण होय, असे मत कोहलर यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अंतर्दृष्टी येण्यासाठी काय आवश्यक असते? तर समस्या दिसणे, सर्व घटक एकत्र दिसणे आणि पूर्णानुभव असणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे पाहूया. कोहलर यांच्या मते प्राणी विचार करतात का? तर उत्तर आहे चिंपांजी विचार करून समस्या सोडवतात, असे मत कोहलर यांचे आहे. पुढचा प्रश्न. कोहलर यांचा सिद्धांत कोणत्या अध्ययन प्रकारात मोडतो? तर अध्ययन प्रकार आहे समस्या निराकरण अध्ययन. या प्रकारात कोहलर यांचा सिद्धांत मोडतो. पुढचा प्रश्न पाहूया. अंतर्दृष्टी अचानक येते की हळूहळू येते? उत्तर आहे अचानक येते. पुढे पाहूया. अंतर्दृष्टी आल्यावर वर्तन कसे असते? तर उत्तर आहे चूक न करता थेट अचूक सलग कृती होते. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांची मांजर विरुद्ध
कोहलर यांच्या चिंपांझी फरक काय आहे? तर फरक आहे, मांजर चुकत चुकत शिकली, पण चिंपांझी विचार करून शिकला. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या मते बुद्धी म्हणजे काय? तर कोहलर यांच्या मते बुद्धी म्हणजे परिस्थितीचे समग्र आकलन करून संबंध जोडण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, असे मत कोहलर यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या सर्वात प्रसिद्ध चिंपांझीचे नाव काय आहे? उत्तर आहे सुलतान. पुढचा प्रश्न पाहूया. काठीचा प्रयोग कसा होता? तर उत्तर आहे, केळी पिंजऱ्याबाहेर ठेवली, सुलतानला हात पोहोचेना, जवळ काठी होती, सुलतानने विचार करून काठीने केळी ओढली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2 काठ्यांचा प्रयोग कसा होता? तर एक काठी लहान, एक पोकळ एकाही काठीने केळी पोहोचेना, सुलतानने दोन्ही काठ्या जोडल्या, मोठी काठी बनली आणि केळी मिळाली. अशा प्रकारे 2 काठ्यांचा प्रयोग चिंपांझीने केला. पुढचा प्रश्न पाहूया. पेटीचा प्रयोग काय होता? तर केळी छताला टांगली, खाली पेटी ठेवली, सुलतानने पेटी ओढत आणली, त्यावर चढून केळी घेतली. पुढे पाहूया. पेट्यांवर पेटी प्रयोग कसा होता? तर एका पेटीवर चढून ही केळी पोहोचेना, सुलतानने 3-4 पेट्या एकावर एक रचल्या, मनोरा केला, चढून केळी काढली. पुढे पाहूया. सुलतानने पेट्या रचताना चूक केली का? उत्तर आहे, सुरुवातीला केली, पण नंतर विचार करून योग्य रचना केली. हा प्रयत्न प्रमाद नाही, तर अंतर्दृष्टी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चिंपांझीने काठ्या जोडल्या, हे कशाचे उदाहरण आहे? तर अंतर्दृष्टीचे उदाहरण आहे. त्याला 2 वस्तूंचा संबंध कळला. पुढे पाहूया. कोहलर यांच्या मते सुलतान आधी विचार करायचा का? तर होय. कोहलर यांच्या मते होय. तो बसून केळी, काठी, अंतर याच्याकडे बघायचा, मग अचानक उठून कृती करायचा. पुढे पाहूया. या बसून बघणेला काय म्हणतात? तर मानसिक प्रयत्न असे म्हणतात. अंतर्दृष्टी येण्यापूर्वी काय होते? तर संभ्रम, तणाव, समस्या दिसणे. पुढे पाहूया. अंतर्दृष्टी आल्यानंतर काय होते? तर अंतर्दृष्टी आल्यावर तणाव दूर होतो, आनंद होतो, कृती अचूक होते. पुढचा प्रश्न. सुलतानने एकदा काठी जोडून केळी मिळवल्यावर पुन्हा तसेच केले का? तर होय. अंतर्दृष्टी कायम टिकते, पुन्हा चूक करत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. हा थॉर्नडाईकच्या सिद्धांतापेक्षा वेगळा कसा? तर थॉर्नडाईकची मांजर दरवेळी थोडी चूक करायची, सुलतानला एकदा कळले की कायम जमले. हा फरक आहे. तर कोहलर यांनी, पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांनी कोंबडीवर कोणता प्रयोग केला? तर कोंबडीला कुंपणाच्या पलीकडे धान्य दिले, मध्ये वळसा घालून जावे लागले, कोंबडीला सरळ जावे वाटते, वळसा समजेना, अंतर्दृष्टी कमी. पुढे पाहूया. कोंबडी विरुद्ध चिंपांझी प्रयोगातून काय सिद्ध झाले? तर अंतर्दृष्टी बुद्धीवर अवलंबून असते, चिंपांझी जास्त बुद्धिमान. पुढचा प्रश्न. कोहलर यांनी चांगला चूक म्हणजे गुड एरर संकल्पना मांडली. तर होय. कोहलर यांनी मांडली. काही चुका केल्यावर अचानक संबंध लक्षात येतो आणि ती चांगली चूक. पुढे पाहूया. अंतर्दृष्टीसाठी समस्या किती अवघड हवी? तर खूप सोपी नको, खूप अवघड नको, बुद्धीला परवडेल अशी हवी. पुढचा प्रश्न. सुलतानने पेट्या रचल्या, पण पेट्या दूर असतील का? तर तो पेट्या ओढत आणायचा, सर्व घटक दृष्टिक्षेपात असावे लागतात. पुढे पाहूया. दृष्टिक्षेत्र म्हणजे काय? तर समस्या सोडवण्यासाठी लागणारे सर्व घटक एकाच वेळी दिसणे म्हणजे दृष्टिक्षेत्र होय. पुढचा प्रश्न. केळी, काठी, पेटी लपवून ठेवली तर अंतर्दृष्टी येईल का? तर नाही, घटक दिसलेच पाहिजेत.
पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या मते अध्ययनात हात की डोके महत्त्वाचे? तर उत्तर आहे डोके. अधिक विचार मग कृती. आधी विचार करणे मग कृती करणे, म्हणून प्रथम डोके हवे. पुढचा प्रश्न. थॉर्नडाईक बरोबर हाताने शिकणे तर कोहलर क्वेश्चन मार्क आहे, तर डोक्याने शिकणे असे आहे. पुढे पाहूया. सुलतानने दुसऱ्या चिंपांजीला शिकवले का? तर हो, एकाला कळाले की दुसरा बघून शिकला. निरीक्षण अध्ययन. पुढचा प्रश्न. कोहलर यांच्या प्रयोगात बक्षीस दिले का? तर केळी हे बक्षीस होतेच, पण अंतर्दृष्टी बक्षिसामुळे आली नाही, संबंध कळल्यामुळे आली. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या मते प्राणी अनुभव वापरतात का? तर कोहलर यांच्या मते हो, प्राणी अनुभव वापरतात. जुना अनुभव नवीन समस्येत वापरतात, त्याला रिप्रोडक्टिव्ह थिंकिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न. कोहलर यांनी अंतर्दृष्टीसाठी किती घटक सांगितले? तर एकूण 4 घटक सांगितले. समस्या, तसेच परिस्थितीचे समग्र आकलन, तिसरा आहे पूर्वानुभव आणि चौथा आहे अचानक उत्तर सापडणे. असे 4 घटक कोहलर यांनी सांगितले. पुढचा प्रश्न. समग्रतेचा नियम काय आहे? तर कोणतीही गोष्ट भागांमध्ये न बघता पूर्ण म्हणजे समग्र बघितली तरच अर्थ लागतो. पुढचा प्रश्न. वर्गात समग्रतेचा नियम कसा वापराल? तर उत्तर असणार आहे, तर एखादा धडा शिकवताना आधी पूर्ण कल्पना द्या, मग भाग शिकवा. नकाशा आधी दाखवा, मग गावे दाखवा. पुढचा प्रश्न पाहूया. संबंधाचा नियम काय आहे? तर वेगवेगळ्या गोष्टींमधील संबंध लक्षात आला की अंतर्दृष्टी येते. पुढचा प्रश्न. वर्गात संबंधाचा नियम कसा वापराल? 2 + 2 = 4 शिकवले, मग 20 + 20 किती? तर विचारले, संबंध कळाला की उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूया. परिपूर्णतेचा नियम काय आहे? तर अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची मनाची आवृत्ती. याला वर्तुळ म्हणतात असे. पुढे पाहूया. परिपूर्तीचा नियम अध्ययनात कसा वापराल? तर परिपूर्तीचा नियम. अपूर्ण वाक्य द्या, मुलांना पूर्ण करायला सांगा, कुतूहल वाढेल आणि परिपूर्तीचा नियम अध्ययनात येईल. पुढचा प्रश्न पाहूया. सातत्याचा नियम काय आहे? तर एका रेषेत एका दिशेने जाणाऱ्या गोष्टी एकच वाटतात. पुढचा प्रश्न. निकटतेचा नियम काय आहे? तर जवळजवळ असलेल्या गोष्टी एक गट वाटतात. पुढचा प्रश्न पाहूया. समानतेचा नियम काय आहे? तर सारख्या दिसणाऱ्या गोष्टी एक गट वाटतात. पुढचा प्रश्न. अंतर्दृष्टी येण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर समस्या समोर मांडावी, सर्व साधने द्यावी, विचार करायला वेळ द्यावा, थेट उत्तर सांगू नये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वर्गात समस्या पद्धती म्हणजेच प्रॉब्लेम मेथड कोणाच्या सिद्धांतावर आधारित आहे? तर उत्तर असणार आहे कोहलर यांच्या अंतर्दृष्टी सिद्धांतावर. पुढचा प्रश्न. प्रोजेक्ट पद्धती कोणत्या सिद्धांताशी जुळते? तर कोहलर यांच्या सिद्धांताशी, म्हणजे मूल स्वतः विचार करून प्रोजेक्ट पूर्ण करते. पुढचा प्रश्न पाहूया. घोकंपट्टीला कोहलर याचा विरोध का? तर कारण असं आहे की घोकंपट्टीत अंतर्दृष्टी चूक न करता थेट उत्तर मिळते, म्हणून थॉर्नडाईकपेक्षा वेगळे आहे. पुढचा प्रश्न. कोहलर यांच्या मते चूक करणे आवश्यक आहे का? तर कोहलर यांच्या मते नाही, चूक करणे आवश्यक नाही. अंतर्दृष्टी चूक न करता थेट उत्तर मिळते, म्हणून थॉर्नडाईकपेक्षा हे वेगळे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अंतर्दृष्टी आल्यावर विस्मरण लवकर होते का? तर नाही, अंतर्दृष्टीने मिळालेले ज्ञान कायम लक्षात राहते, टिकून असते. पुढचा प्रश्न. कोहलर यांच्या मते अध्ययनात प्रेरणा कशी असते?
तर समस्या सोडवायची ही आंतरिक प्रेरणा असते, बाहेरच्या बक्षिसाची गरज नाही. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक बाह्य प्रेरणा, कोहलर आंतरिक प्रेरणा किंवा समस्या निराकरणाची प्रेरणा. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या सिद्धांतात कोणत्या विषयासाठी जास्त उपयुक्त आहे? तर गणित, विज्ञान, भूमिती, कोडी, नकाशा वाचन. जिथे संबंध शोधायचे असतात तिथे कोहलरचा सिद्धांत जास्त उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न, अंतर्दृष्टी येण्यासाठी वयाची अट आहे का? तर होय, लहान मुलांपेक्षा मोठ्या मुलात जास्त बुद्धी व पूर्वानुभव लागतो. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या मते हस्तांतरण कसे होते? तर कोहलर यांच्या मते हस्तांतरण तत्व समजले तर हस्तांतरण होते. एका समस्येचे तत्व दुसरीकडे वापरता येते. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक समान घटक तर कोहलर समान तत्व. थॉर्नडाईक समान घटक तर कोहलर समान तत्व. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांनी ट्रान्सपोजिशन प्रयोग कशावर केला? तर कोंबडी व लहान मुलांवर हा प्रयोग केला. त्यांनी 2 रंगाच्या उद्यापैकी नेहमी फिकट रंग निवडायला शिकवले. आकार बदलला तरी फिकटच निवडले. पुढचा प्रश्न पाहूया. ट्रान्सपोजिशन प्रयोगातून काय सिद्ध झाले? तर प्राणी व मूल निरपेक्ष गुण नाही तर संबंध शिकतात. गडद फिकट हा संबंध. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या मते शिक्षणाचे ध्येय काय आहे? तर कोहलर यांच्या मते शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्याला विचार करायला शिकवणे, समस्या सोडवायला सक्षम करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे, असे मत कोहलर यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या मते शिक्षणाचे ध्येय काय? तर विद्यार्थ्याला विचार करायला शिकवले, समस्या सोडवायला सक्षम करणे. कोहलर यांच्या सिद्धांताचा फायदा काय? तर विचारशक्ती वाढते, टिकाऊ अध्ययन, हस्तांतरण होते, तसेच आत्मविश्वासही वाढतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांच्या सिद्धांताची मर्यादा कोणती? तर सर्व अध्ययन अंतर्दृष्टीने होत नाही, लहान मुलांना अवघड आहे, वेळ जास्त लागतो, तसेच सवयी लावता येत नाही. पुढचा प्रश्न, सवयी तसेच कविता पाठांवर पाढे यासाठी कोणता सिद्धांत उपयुक्त आहे? तर थॉर्नडाईक यांचा सरावाचा नियम. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.